गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट या 2 ठेकेदारांच्या विरोधात 23 जुलै 2021 ला तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चाललाय. शहरात दक्षिण आणि उत्तरेत असे 2 भाग करून बायो मायनिंग या गोंडस नावाखाली 45 कोटी 92 लाख रुपये या कामात भ्रष्टाचाराचं कुरण बनवलेलं आहे. मोबाईल टॉवर घोटाळा, टॉवर अधिकृत करण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभाग आणि कर संकलन विभागाचं संगणन करून पैसे लाटले जातात. कुत्र्याचं नसबंदीचं सांगितलं, अर्बन स्ट्रीटचं सांगितलं. त्याच्यामध्ये 1.25 किलोमीटर रस्त्यासाठी पत्रकार मित्रांनो खर्च किती असावा? 81 कोटी. 1.25 किलोमीटरचा रस्ता, 81 कोटीचा खर्च. काय चाललंय म्हणजे फार लुबाडणूक, अशी लुबाडणूक कधी पुढे बघितली नव्हती. टेनको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा. स्वच्छतेच्या निविदा, पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतंय का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. आणि थांब ना बाबा, जरा कळ जरा. त्यामध्ये निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलोय. जनतेने माझे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व स्तरातल्या जनतेला आव्हान आहे. तरुण वर्गाला, मध्यमवर्गीयांना, वडीलधाऱ्यांना, सर्व क्षेत्रातल्या की तुम्ही आम्हाला साथ द्या. आज मी या निमित्तानंच ही खरी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं माझी पुढची प्रचाराची पण सगळी लाईन तशा पद्धतीनं राहणार आहे. माझं तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनो माहिती आहे की या शहरावर माझं मनापासून प्रेम आहे. या शहराबद्दल मला आत्मीयता आहे. या शहराची काळजी मला मनापासून घ्यावीशी वाटते. आता लोक येतील जातील, पण शेवटी हे शहर आपल्याला सगळ्यांना सांभाळायचंय आणि त्याच्यात 92 ते 2017 तुम्ही जशी साथ दिली, त्याच्यात कुठं काही त्रुटी राहिल्या असतील तर ते मी दुरुस्त करीन. कारण माझ्या सुरुवातीच्या काळात या शहराने मी त्यावेळेस कुठलंही काम न करता भरभक्कम पाठिंबा 91ला दिलेला होता. मी पाहिलेलं स्वप्न या शहरातील मी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या शहराला देश पातळीवर एक नवी ओळख आपण निर्माण करून दिलेली आहे. पण अलीकडच्या काळात इथं जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो. कर्ज काढून सण साजरा केला जातोय. इथल्या पुढाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची